नागपूरमधून एका शेतकऱ्याने हा प्रश्न विचारला आहे की सर ठिबक आम्ही केली होती 4 वर्षापूर्वी, अजूनपर्यंत सबसिडीचे पैसे आले नाही आहे, मग आता परत ठिबक आम्ही कशी करायची? अहो मी तर हे जीव तोडून सांगतो की त्या सबसिडीच्या नांदी लागूच नका. एक तर रुपयामध्ये जी गोष्ट भेटते ना ती सबसिडीमध्ये 4 रुपये दाखवतात आणि म्हणतात की 2 रुपये परत येईल. मग 1 रुपयाची वस्तू 2 रुपयात घेऊन फायदा काय तुमचा? प्लस आधी तरी ठीक होतं की फक्त 2 रुपये भरले की ठिबक आपल्या हातात यायची. आता असं आहे सरकारचं म्हणणं की 4 रुपये शेतकऱ्यांनी द्यावे आणि मग जेव्हा कधी ते सरकारचं मन होईल, इच्छा होईल तेव्हा बाकीचे पैसे तुमच्या खिशात येतील. मग आज 4 रुपये शेतकरी आणणार कुठून आहे? सबसिडीचं एका एकराचं पॅकेज 50-60 हजार रुपये 1 एकर जातं. मग आज 50-60 हजार रुपये शेतकरी आणणार कुठून आहे? मग तो परत कुठून तरी व्याजाने वगैरे पैसे घेतो आणि ते व्याजाचा विषय वेगळा. मग एवढ्या गुंतागुंतीत पडतास का बरं? आमची ठिबक घ्या, 11,500 रुपयामध्ये 1 एकरची ठिबक येते. समजा त्याच्यापेक्षा भारी घ्यायची आहे तर जशी तुम्ही ISI किंवा सबसिडीमध्ये ठिबक घेता त्याच दर्जाची ठिबक मी 20 ते 22 हजार रुपये एकरमध्ये देईल. मग सबसिडीची गरजच काय?